संजय राऊत यांनी शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाकडे जाण्यापेक्षा जनतेमध्ये जावं आणि जनतेला विचारावं की आम्हाला का पराभूत केलं. सातत्यानं घरात बसून राहायचं, जनतेला लुटायचं आणि पुन्हा जनतेने तुम्हाला नाकारलं की लोकशाहीच्या नावानं, निवडणूक आयोगाच्या नावानं बोंबा मारायच्या. हे संजय राऊत तुमचे जुने धंदे झालेले आहेत. तुम्हाला शिष्टमंडळ घेऊन जायचंच असेल तर शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जा. जनता तुम्हाला सांगेल की 2.5 वर्ष घरात बसून कारभार केला, 2.5 वर्ष महाराष्ट्राला लुटलं, त्यामुळं आम्ही तुम्हाला नाकारलेलं आहे. त्यामुळं शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाकडे जाण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमच्यामध्ये थोडीशी हिंमत असेल, संजय राऊत तुमच्यामध्ये थोडासा दम असेल तर जनतेमध्ये जा. जनता तुम्हाला तोंडावर तुम्हाला नाकारल्याची कारणं सांगतील. पगारी नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यावर किंवा मतचोरीवर बोलू नये. मतचोरी नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे. लोकसभेला 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, तेव्हा मतचोरी झाली होती का? तेव्हा तुम्ही घोटाळे करून जिंकला होतात का? महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत घोटाळे केले होते का? आणि त्यानंतर पगारी नेते संजय राऊत तुमचा विजय झाला होता का? याचं उत्तर आधी द्या. खरं तर राहुल गांधींची आणि नक्षलवाद्यांची भाषा संजय राऊत तुम्ही बोलत आहात. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा मतचोरी नव्हती, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होतं आणि विधानसभेला जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि देवाभाऊंना निवडून दिलं. त्यानंतर तुमच्या पोटामध्ये दुखतंय. खरं तर राहुल गांधी सातत्यानं मतचोरी म्हणून बोंब मारत आहेत, परंतु मतचोरी झालेली नाही तर मती चोरीला गेलेली आहे. भांडूपमध्ये तुमच्या भावाला निवडणूक जिंकता आली तेव्हा मतचोरी झाली होती का? कामठीचं नाव काढण्याच्या आधी भांडूपमध्ये आपल्या भावाचा राजीनामा घ्या. विक्रोळीमध्ये ज्या पद्धतीनं मतचोरी झाली होती त्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? तुमचे लोकसभेला एवढे खासदार जिंकले त्यावेळेला कशी मतचोरी केली होती याबद्दल जरा मार्गदर्शन करणार आहात का? हे आधी पगारी नेते संजय राऊत यांनी सांगावं. काल छत्रपती संभाजीनगर येथे निघालेल्या हंबरड्या मोर्चामध्ये रिकाम्या खुर्च्यांना हंबरडा फोडण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उभाटा गटाने संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केला, परंतु कालच्या मोर्चाकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना हंबरडा फोडावा लागला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊंनी भरघोष मदत केली. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी उभाटा गटाच्या मोर्चाकडे अक्षरशः पाठ फिरवली. त्यामुळेच उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील यांना रिकाम्या खुर्च्यांसमोर अक्षरशः हंबरडा फोडावा लागलाय. त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा संजय राऊत यांनी करू नये. हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हे काल मराठवाड्यातल्या तुमच्या फ्लॉप झालेल्या मोर्चातून दिसून आलं. पगारी नेते संजय राऊत असं म्हणतायत की नोव्हेंबरमध्ये भूकंप होईल. संजय राऊत, नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे भूकंप होईल. तो भूकंप असेल महाविकास आघाडीच्या पराभवाचा. तो भूकंप असेल मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचा. तो भूकंप असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उडालेल्या ठिकऱ्यांचा. आणि तो भूकंप असेल संजय राऊत यांच्या सर्व सहकाऱ्यांचा दारुण पराभव. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत, जिल्हा परिषद निवडणुकीत इथले मतदार, मुंबईकर, सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिक करणार आहेत. आणि त्या भूकंपाचा झटका उभाटा गट आणि पगारी नेते संजय राऊत यांना सहन होणार नाही. दलालीची भाषा, कंपन्यांची भाषा संजय राऊत यांनी करू नये. संजय राऊत, तुमचा उभाटा गट ही सोनिया गांधी यांची उपकंपनी आणि बेनामी कंपनी आहेत. राहुल गांधी यांची उपकंपनी आणि बेनामी कंपनी म्हणजे उभाटा गट आहे. हे जनतेला माहीत झालंय. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीची भाषा करू नका. जनता जनार्दन सुज्ञ आहे. तुम्हाला आणि सोनिया गांधींच्या उपकंपनीला
राहुल गांधी यांची दलाली करणाऱ्या पगारी नेते संजय राऊत यांना ते निश्चितपणे जागा दाखवून देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.